हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे। त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे। त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते, चेन स्नेचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती नेऊन गेले आहे। असा आमच्याकडे आधीपासून 3 गुन्हे 2024 मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते। यावर्षी 4 तारखेला अशी एक घटना घडली। आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे, सीनियर PI गिरीशा निंबाळकर मॅडम, क्राइम PI राऊत साहेब आणि त्याचा जे DB पथक आहे, त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याकामी 2-3 टीम्स तयार केल्या। त्या टीम्सने एका टीमने CCTV तपासले, एका टीमने ह्युमंटवर काम केला। असा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुन्हा त्यांनी 24 तासामध्ये उघडकीस आणला। आणि त्यात आम्हाला 2 जे आरोपी आहेत ते मिळाले। एक स्वप्नील शिवाजी डोंबे, जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा, त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी, हे पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार आहे। हा दोघांनी हे 4 गुन्हे केले होते आणि त्यांच्याकडून चौघे गुन्हाचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास 4 तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टी उर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे, कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता। असे प्रकारचा एक प्रिव्हेन्शन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे हे चेन चोरीचे गुन्हे आहे त्यामध्ये पहिला आरोपी आहे स्वप्नील शिवाजी डोंबे, स्वप्नील शिवाजी डोंबे आणि दुसरा आहे अनिकेत अनिल स्वामी। स्वप्नील शिवाजी डोंबे 32 वर्ष आणि अनिकेत अनिल स्वामी 25 वर्ष। मोडस असा आहे की कोणी फिरण्यासाठी गेला तर काही वेळी कपल्स वगैरे त्या ठिकाणी जात आहे, त्यांना ते कुठे बसलेले आहे किंवा रस्त्यावर आहे, त्यांना असा धाक दाखवून, शस्त्राची धाक दाखवून किंवा त्याच्या मनात असा भीतीचा वातावरण निर्माण करणे म्हणून त्याच्याकडून ते चेन वगैरे घेऊन जायचे। असे आमच्याकडे आता सध्यापर्यंत 4 गुन्हे उघडकीस आणले आहे। पुढे पण आमचा तपास चालू आहे, अजून त्यामधून काय निष्पन्न करता येईल ते आपल्याला सांगता येईल। सर, आधीच्या गुन्ह्यातलं काही सोनं विक्री? हो, हे 4 गुन्ह्याचा आहे। 4 जे आपण आता इथे आपले समोर आहे हे 4 गुन्ह्यामध्ये गेले होते। विक्रीचा प्रयत्न केला का कोण सर? ते आता ते इंट्रोगेशन चालू आहे, त्यामध्ये आपल्या समोर येईल। त्यासाठी हे जवळपास 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आहे। त्यासाठी आम्ही ते जे निर्जन स्थळ आहे त्या ठिकाणी मनपाचे बरोबर मिळून त्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावणे, त्या ठिकाणी जे लाईट आहे त्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबर आमची टीम कंटिन्युअस त्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी असते। हे आम्ही ऑलरेडी पेट्रोलिंग त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, म्हणूनच ही गुन्हा जे आहे आपल्याकडे उघड आणला आहे। सर, जो दुसरा आरोपी तेजस खराडे तुझं वय किती आणि त्याचं बॅकग्राऊंड काय? त्याचं वय किती आहे? आपण हे 23 वर्षाचा आहे। हे सुद्धा जनता वसाहतचा राहणार आहे। काही ठिकाणी मनपाचे कॅमेरे लावलेले आहेत, पण ते एंट्रन्सला वगैरेच आहेत ना, पण ते हो, मध्यावरून वगैरे जे एंट्री करतात असे चोर, आता सध्या एंट्रन्स ठिकाणी लावण्यात आलेले आहे काही ठिकाणी, पण ते जे मध्य भागात आहे
ते बाहेर पडताना त्याच रस्त्यातून पडताय. आता जसा ते बाहेर पडताना त्याच रस्त्यातून पडताय. आता जसा आता यावेळी आम्ही जे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आहेत त्या ठिकाणी आम्हाला ते माहिती मिळाली आहे. परंतु आपला म्हणणं एकदम बरोबर आहे की ते जे निर्जन स्थळाचे उंच भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा असे प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह मेजर आम्हाला घ्यावा लागणार आहे. त्यासाठी उपाययोजना चालू आहे. मुलं जी महाविद्यालयाच्या वर जातात किंवा हे करतात त्यांना अशा काही सूचना नाही आहेत का की अंधार पडल्यावर जाऊ नये किंवा असं काही आपण केलेलं आहे का? तसे प्रकारची जे आहे सूचना आमची ज्यावेळी पेट्रोलिंग टीम त्या ठिकाणी जाते ते त्याच्याकडे जे पीए सिस्टम असतात ते पीए सिस्टमचा वापर करून त्या ठिकाणी अनाउन्समेंट करताय. परंतु त्या ठिकाणी तसे प्रकारची एक परमनंट सोय होणे पण गरजेची आहे. त्यासाठी सुद्धा उपाययोजना चालू आहे. आता जसं आपल्याला सांगितलं की ही इन्फॉर्मेशन आमची टीम ऑलरेडी त्याचा शोध घेत होती. आमच्याकडे एका व्हेकलची ज्याचा आमच्याकडे नंबर ना होता परंतु त्याची जे एक पिक म्हणजे काही एक थोडी नॉट व्हेरी क्लिअर ते क्लिअर ना होती तसे प्रकारचा आमच्याकडे एक वर्ण होता एका व्हेकलचा. आणि ह्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी ही गुन्हा आमच्याकडे रिपोर्ट झाला मग परत तसे प्रकारचा व्हेकल आम्हाला दिसला. ते व्हेकलचा नंबर ना होता परंतु त्या व्हेकलवर कुठले कुठले प्रकारचे चित्र आहे कुठले प्रकारचे त्याचा कलर आहे त्याची मेक काय कंपनी काय आहे ते सगळ्याचा शोध लावून आमची जे डीबी पथक आहे त्या टीमने फिरून त्याचा ते उघडकीस आणला शोध. टेकडीवरती आता जरी गेलं तरी खूप मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. लोकांचा न्यूसेन्स जो आहे अशा लोकांचा आता इथे आपण बोलत असताना तिथे खाली पाण्याची टाकी जे फर्टिलायझरची टाकी शेजारी एक पार्टी सुरू आहे. हा न्यूसेन्स कसा कमी होईल? कारण त्यासाठी आता दोन गोष्टी आहे. एक ते ज्या ठिकाणी आता जसं आपण एक जागेचा वर्णन केलं आहे त्या लोकल भागाचे लोकांनी पण इमिडिएटली हिंट आम्हाला दिल्या पाहिजे जसं आपण आता दिलेला आहे. आम्ही आताही आमची एक नवीन टीम जी आहे त्यासाठी रवाना करतो. म्हणजे पेट्रोलिंग आमची कंटिन्युअस होणे पण एका वेळी प्रत्येक ठिकाणी कारण हा भाग खूप मोठे आहे. गिवन द स्ट्रेंथ ऑफ पोलिसिंग प्रत्येक ठिकाणी ते हजर राहणे शक्य नाही आहे. परंतु वेळेशीर आम्हाला इंट मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन इमिडिएटली त्याची प्रिव्हेन्शन करू शकतो. सेकंड त्या ठिकाणाला आम्ही आयडेंटिफाय करून तिथे सीसीटीव्ही कॅमेराची सोय होऊन गेली तर आम्हाला त्यासाठी खूप सोपा होईल. थँक्यू. जे आता आधीचे हे आरोपी आहे ज्याचे विरुद्ध 4 गुन्हे उघडकीस आणले आहे स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी. स्वप्नील डोंबेचे विरुद्ध 2015 वर्षाचे 2 गुन्हे दाखल आहेत ते पण असाही जबरी चोरीचे गुन्हे आहे. अनिकेत स्वामीचे विरुद्ध एक 188चा शासनाचा जे आदेशाचा भंग करणे हे शक्यतो कोविड काळाचा गुन्हा दिसते 2020चा. आणि जो धारदार शस्त्र घेऊन फिरत होता आरोपी तेजस माणे खराडे त्याचे विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहे ऑलरेडी. ते वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आहेत. दत्तवाडी वारजे मालवाडी आणि डेक्कन पोलीस स्टेशनचे. ते पण असे चोरी वगैरेचे गुन्हे आहेत. आता नागरिकासाठी हे आहे की एकतर आपण ज्यावेळी असा टेकडीवर जात आहे ते शक्यतो ठीक आहे मोबाईल फोन ते आता प्रत्येक जण वापरताय ते तुम्ही घरी सोडू शकत नाही. परंतु आपण सकाळी संध्याकाळी ज्यावेळी असं जाते थोडासा काळजीपूर्वक आपण काय किमती वस्तू आपल्याकडे असली पाहिजे काही आपण घरी सोडून जाऊ शकतो ही पण थोडासा त्यांनी काळजी घेतली पाहिजे. दुसरा त्यांना घाबरण्याची गरज नाही आहे. त्या ठिकाणी आजूबाजू त्याच परिसरात पेट्रोलिंग युनिट आमची असतात. त्यांनी त्याच वेळी 100 नंबरवर 112वर किंवा आजूबाजूचे लोकाला ज्याला म्हणते की एकदा त्यांनी आवाज दिली पाहिजे की असे इस्माने आम्हाला असा अडथळा निर्माण केलेला आहे आणि ते आम्हाला असे प्रकारची डिमांड करताय तर त्यांनी ते थोडासा अवेअरनेस ते क्रिएट केली पाहिजे. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र.